सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला स्वराज्याचा पहिला किल्ला, इतिहासाची साक्ष देणारा, शौर्याची आठवण करून देणारा किल्ले तोरणा. समुद्रसपाटीपासून 1403 मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमाचे प्रतीक आहे. रायरेश्वराच्या साक्षीने घेतलेली स्वराज्य स्थापनेसाठी शपथ आणि अवघ्या 16 वर्षाच्या वयात 1646 मध्ये जिंकलेला किल्ले तोरणा स्वराज्यातील पहिला किल्ला होता आणि इथूनच सुरू झाली इतिहास घडवणारी गाथा छत्रपती शिवरायांची. जय शिवराय मंडळी. आज मी निघालोय पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच असलेल्या तोरणा किल्ल्याची भटकंती करायला. सकाळी अगदी 4 वाजता सगळी तयारी करून पुण्यातून प्रवासाला सुरुवात केली. कर्वेनगरमधून मित्र वैभवला पिकअप केलं आणि कात्रज घाट, खेड शिवापूर, नसरापूर मार्गे वेल्हे गावाच्या दिशेने आता निघालोय. मी आदित्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी आलोय पुणे जिल्ह्यातील तोरणा किल्ल्याची भटकंती करायला आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र वैभव. तर आजच्या या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आपण तोरणा किल्ल्याबद्दलची माहिती आणि या किल्ल्याबद्दलचा इतिहास काय आहे ते जाणून घेणार आहोत. तर हा ट्रॅव्हल ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. साधारणतः सकाळी 7 वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचून बाईक पार्क केली. या ठिकाणी बाईकसाठी 30 रुपये तर 4 व्हीलरसाठी 100 रुपये पार्किंग चार्जेस आकारले जातात. ते 15 मिनिटाचा ट्रेक करून आता आम्ही येऊन पोहोचलो आहे ज्या ठिकाणी गडावर जाण्यासाठी हा अवघड पॅच लागतो. तर इथून आपण आता पुढे जाणार आहोत. जिल्ह्यापासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावर वेल्हे गावात वसलेला हा डोंगरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमाचे प्रतीक असून तर आपण आज या किल्ल्याची भटकंती करणार आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. आपल्याला याच वळलेल्या पाऊल वाटेने आता तोरणा किल्ल्यावर जायचं आहे. तर हा तुम्ही समोर बघू शकता, हा आहे तोरणा किल्ला. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. म्हणून प्रत्येक स्वराज्यप्रेमीला तोरणा किल्ल्याबद्दलचा इतिहास माहिती असणं खूप गरजेचं आहे. अर्धा ते पाऊण तासाच्या चढाईनंतर आता आपण तोरणा किल्ल्याच्या सर्वात अवघड पॅच जवळ येऊन पोहोचलो आहे. तर आता आपल्याला या अवघड पॅचने वरती ट्रेकिंग करायची आहे.
येऊन पोहोचलो आहे तोरणा किल्ल्याच्या बिनी दरवाजाजवळ. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा तोरणा किल्ल्याचा पहिला दरवाजा, ज्याला बिनी दरवाजा म्हणतात. आणि हा बिनी दरवाजाचा भला भक्कम बुरुज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बिनी दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला हा पहिला पायरी मार्ग लागतो. आता आपण या पायरी मार्गानेच तोरणा किल्ल्याच्या महादरवाजाकडे जाणार आहोत. आता आपण येऊन पोहोचलो आहे तोरणा किल्ल्याच्या महादरवाजाजवळ. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा महादरवाजा आहे किल्ल्याचा आणि याचं जे स्ट्रक्चर आहे ते गोमुखी प्रकारचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता हा आहे किल्ले तोरणाचा महादरवाजा. आणि या किल्ले तोरणाच्या महादरवाजाच्या बाजूला आपल्याला हा भरभक्कम बुरुज बघायला मिळतो. आणि या बुरुजाच्या वरती जर आपण इथे बघाल ना, तर या जंग्या बनवलेल्या आहेत. आणि या जंग्या शत्रूवरती हल्ला करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जायचा इतिहास काळामध्ये. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा आहे किल्ले तोरणाचा महादरवाजा. तर तुम्ही याचं स्ट्रक्चर सुद्धा बघू शकता की किती भरभक्कम बनवलेला आहे. तोरणा किल्ल्याच्या महादरवाजामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला पहारेकरांच्या देवड्या पाहायला मिळतात. तर या देवड्या पहारेकरांना पहारा देण्यासाठी, या ठिकाणी आराम करण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी या त्या काळात बनवलेल्या होत्या. तोरणा किल्ल्याच्या पठारावरती आल्यानंतर आपल्याला झुंजार बुरुज बघायला मिळतो. आणि तुम्ही तो वरती बघू शकता हा आहे झुंजार बुरुज. आणि समोरूनच या तटबंदीच्या कडेने आपल्याला झुंजार माचीकडे जाण्यासाठी एक थोडासा अवघड पॅच उतरून खाली यावं लागतं. आणि त्यानंतर आपल्याला हा मार्ग लागतो. या मार्गाने आता आपण झुंजार माचीकडे जाणार आहोत. तोरणा किल्ल्याचा जर इतिहास पाहायचा झाला तर इतिहासामध्ये तोरणा किल्ल्याचा प्रथम उल्लेख बहामनी काळापासून आपल्याला पाहायला मिळतो. मलिक अहमद हा 1470 ते 1483च्या काळात कोकणच्या मोहिमेवर असताना त्यांनी तोरणा किल्ला जिंकला होता. 1624 ते 1632 पर्यंत काही काळ कानद खोऱ्याचे हैबतराव देशमुख यांनी तोरणा किल्ला आपल्या अंमलाखाली ठेवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना 1647 मध्ये सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर या किल्ल्याला बळकटी मिळावी यासाठी बऱ्याच प्रमाणात किल्ल्यावरती कामकाज सुरू केलं. त्यावेळी कामकाज करत असताना कामगारांना सोन्यांच्या मोहरांनी भरलेले हंडे सापडले. जेव्हा ही बातमी शिवरायांना कळाली त्यांना खूप आनंद झाला. या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये देवीनेच आपल्याला कौल दिलाय अशा प्रकारचा कौल शिवरायांना आणि मावळ्यांमध्ये वाटू लागला. आणि याच परिसरामध्ये आपल्याला किल्ल्यावर तोरणजाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं.
निजामशाहीच्या काळानंतर खूप काळ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांना 1665 साली जो मिर्झा राजे जयसिंगसोबत पुरंदरचा तह करावा लागला होता, त्या तहात देखील तोरणा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यातच होता. पण त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली आणि मुघल या स्वराज्यामध्ये ठाण मांडून बसले होते आणि हा किल्ला त्यांनी काही काळापुरता जिंकून घेतला होता. पुढे चालून शंकर नारायण सचिवांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये दाखल झाला होता. झुंजार माचीवर आल्यानंतर झुंजार माचीच्या एक्झॅक्ट खाली ही आपल्याला भली भक्कम तटबंदी पाहायला मिळते आणि या दोन तटबंदींच्या मधून आपल्याला एक चोरवाट आहे. ती चोरवाट आपल्याला पलीकडच्या तटबंदीवरती घेऊन जाते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी की आपल्याला असं या ठिकाणी असं खाली वाकून जावं लागतंय. झुंजार माची पाहून झाल्यानंतर आता आपण किल्ल्यावरील तोरणेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो आहे. तर आता आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात. तोरणेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला महादेवाचं शिवलिंग आणि सोबतच गणपती बाप्पांची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी महादेवाची दररोज पूजा केली जाते. कोकण दरवाजा पाहून झाल्यानंतर आता आपण येऊन पोहोचलो आहे तोरणा किल्ल्यावरील बुधला माचीवरती. तर आपण जाऊन बघूयात. आणि या बुधला माचीवरून जर आपण खाली उतरलो तर आपल्याला रेंज ट्रेकने राजगड किल्ल्यावर सुद्धा जाता येते. तर आता आपण जाऊन बघूयात बुधला माची कशी दिसते ते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या तोरणा किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी करायचा विचार केला होता. पण महाराजांनी तो प्लॅन रद्द केला. कारण तुम्ही जर बघितलं या तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला काही प्रमाणात लहान आहे आणि इथून स्वराज्याचा राज्यकारभार चालवणं अवघड होतं. म्हणून शिवरायांनी हा प्लॅन रद्द केला आणि स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान मिळाला तो मुरुंबदेवाच्या डोंगरावर वसलेल्या राजगड किल्ल्याला. तोरणा किल्ल्याची भटकंती करून आता आम्ही येऊन पोहोचलो आहे गडावरील मेंगाई देवीच्या मंदिराजवळ. दर्शन घेऊयात. तोरणा किल्ल्यावर आपण ऐतिहासिक बालेकिल्ला, बुधला माची, झुंजार माची, कोकण दरवाजा, वाघ दरवाजा, मेंगाई देवीचं मंदिर, तोरणेश्वर महादेव मंदिर, तोरणजाई मंदिर, लक्कडखाना, पाण्याचे टाके पाहू शकता. तर मित्रांनो, आता आपली तोरणा किल्ल्याची भटकंती पूर्ण झालेली आहे. किल्ल्याबद्दलचा इतिहास, किल्ल्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूयात लवकर पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.